प्रायोजक राम बंधू चिवडा मसाला आणि चकली मसाला। पुणे पोलिसांचा विरोध डावलून मंत्री योगेश कदमांच्या शिफारसीने सचिन घायवळला मिळाला शस्त्र परवाना। तर न्यूज 18 लोकमतच्या बातमीनंतर विरोधकांकडून कदमांच्या राजीनाम्याची मागणी। सुनावणीच्या दिवसापर्यंत घायवळ विरोधात गुन्हे प्रलंबित नव्हते। कागदपत्रे आणि न्यायालयाच्या निर्दोष मुक्ततेच्या आदेशानुसारच शस्त्र परवानगी। गृह राज्यमंत्र्यांची एक्सवर पोस्ट करत माहिती। गडचिरोलीत महायुतीच्या नेत्यांमध्येच खडाजंगी। 321 गावात कुणाचाही हस्तक्षेप चालणार नाही। सहपालकमंत्री आशिष जयस्वालांच्या हस्तक्षेपामुळे आत्राम संतप्त। धर्मराव बाबा आत्रामांनी अधिकाऱ्यांसमोरच सुनावले खडे बोल। लाडकी बहीण योजनेकरता सामाजिक न्याय विभागाचा 410 कोटींचा निधी वळवल्याची माहिती समोर। निधी वळवल्याने पात्र लाभार्थ्यांना सप्टेंबरचा हप्ता मिळण्याचा मार्ग मोकळा। कोल्हापुरातील एका बड्या उद्योगपतीवर आयकर विभागाचा छापा। सलग दुसऱ्या दिवशी छापेमारी सुरूच। राज्यभरातील 7 वीज कर्मचारी संघटनांचा आजपासून 3 दिवस संप। अत्यावश्यक सेवेमुळे महावितरणकडून मेस्मा लागू। वीज पुरवठा सुरळीत ठेवण्याकरता महावितरण सज्ज। आणि दादरमध्ये कबुतरांकरता जैन समाजाचा लढा सुरू। 11 ऑक्टोबरला धर्मसभेचं आयोजन। प्रार्थना सभेत आंदोलनाची पुढची दिशा ठरवणार। नमस्कार, मी सुवर्ण बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। काही महत्त्वाच्या बातम्या सविस्तरपणे आपल्याला मुलुक महाराष्ट्रामध्ये बघायच्या आहेत। आपण सुरुवात करूया पुण्यातून। पुण्यामध्ये कुख्यात गुंड निलेश घायवळ याचा भाऊ सचिन घायवळ याला गृहराज्यमंत्री योगेश कदमांनी शस्त्र परवाना दिल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे। विशेष म्हणजे पुणे पोलिसांनी सचिन घायवळला शस्त्र परवाना द्यायला नकार दिला होता। त्यामागचं कारण म्हणजे सचिन घायवळवर खुनाचा प्रयत्न करणे आणि शस्त्र बाळगणे असे गंभीर गुन्हे दाखल आहेत। पण सचिन घायवळनं गृह खात्याकडे अपील केलं आणि त्या अपीलानंतर गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी सचिन घायवळला शस्त्र परवाना देण्याचा आदेश दिला। 20 जून 2025 ला शस्त्र परवाना दिल्याचं कागदपत्रावरून समोर येत आहे। न्यूज 18 लोकमतच्या बातमी ही हाती आल्यानंतर विरोधकांनी योगेश कदमांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे। दरम्यान सचिन घायवळला पुणे पोलिसांनी परवाना का नाकारला होता आणि कोणत्या मुद्द्यांवर गृहराज्यमंत्र्यांनी शस्त्र परवाना देऊ केला ते आपण आता ग्राफिक्सच्या माध्यमातून बघूया। पोलिसांचं म्हणणं होतं की सचिन घायवळची कागदपत्र संयुक्तिक वाटत नाहीयेत। तर कदमांचं म्हणणं होतं सचिन घायवळ 2015 पर्यंतच्या गुन्ह्यात दोषमुक्त आहे। सुरक्षिततेच्या दृष्टीने शस्त्र परवाना मंजूर करू नये असा शेरा मारला होता पोलिसांनी। सचिन घायवळवर 2015 नंतर कोणताही गुन्हा नाही असा पोलिसांचाच रिपोर्ट होता असं कदमांचं म्हणणं आहे। सचिन घायवळवर 3 गंभीर गुन्हे दाखल आहेत, त्यामुळे त्याला परवाना दिला जाऊ नये अशा प्रकारच्या भूमिकेत पोलीस होते। तर व्यवसायाकरता रोख रक्कम बाळगावी लागते आणि म्हणून स्वसंरक्षणासाठी शस्त्र परवाना गरजेचा आहे असं योगेश कदमांच्या बाजूंचं म्हणणं होतं। दत्तावाडीतील गुन्ह्यात निलेश घायवळसह त्याचा भाऊ सचिन घायवळ हा सह आरोपी होता आणि त्यामुळे सुद्धा त्याला शस्त्र परवाना नाकारला। तर गृह राज्यमंत्री म्हणतात की आर्थिक व्यवहारांमुळे जीविताला धोका असल्याचं ग्राह्य धरत त्याला परवाना दिला गेला। 20 जानेवारी 2025 ला पुणे पोलिसांकडून अर्ज नामंजूर करण्यात आला आणि जून 2025 मध्ये सचिन घायवळनं मांडलेले मुद्दे संयुक्तिक धरत त्याला मंजूर करण्यात आला शस्त्र परवाना। ज्या पद्धतीने कुख्यात गुंड निलेश घायवळ याचा भाऊ सचिन घायवळ याचा शस्त्र परवाना
जो अतिशय नियमांच्या पलीकडे जाऊन विशेष शिफारशीने राज्याचे गृहमंत्री योगेश कदम यांनी त्याच्या मंजुरीसाठी प्रयत्न करणं हे धक्कादायक आहे. या महाराष्ट्रातील एका जबाबदार पक्षाची जबाबदार प्रतिनिधी म्हणून मी तात्काळ राज्याचे गृहराज्यमंत्री योगेश कदम यांचा राजीनामा झाला पाहिजे. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया आपल्यासोबत दूरध्वनीवरून उपस्थित आहेत, त्यांच्याशी बोलूया. अंजलीजी, गृहराज्यमंत्री योगेश कदमांनी जी कृती केली आहे किंवा जो शस्त्र परवाना देऊ केला आहे तो जून 2025 मध्ये आहे. म्हणजे जानेवारीमध्ये पोलीस नाकारतात, जूनमध्ये तो गृहराज्यमंत्री स्वीकारतात. काय सांगाल? मला स्पष्टपणे हेच वाटतंय की गृहराज्यमंत्री यांचे आपण सगळेच उद्योग जर बघितले, म्हणजे त्या डान्स बारचा इश्यू असो, आईच्या नावाने डान्स बार चालत होता आणि सर्रासपणे चालत होता, त्यानंतर आता गुन्हेगारांना जर त्यांनी अशा प्रकारची, म्हणजे आता जो मानलं की बाबा हा सचिन तर भाऊ होता पण याच्यावर सुद्धा केसेस होत्या, अशा माणसाला ज्यांना कमिशनरनी नाकारलं आहे अशा व्यक्तीला जर यांनी पुन्हा गन लायसन्स दिलं, याच्यावरनं क्लिअर कट दिसतंय की गुन्हेगारच लागतायत. आणि या सगळ्या लोकांना आपण बघतोय की मंत्री असून आणि ते पण गृहराज्यमंत्री असून सुद्धा जर अशा गुन्हेगारांना त्यांनी लायसन्सेस दिली, याचा अर्थच हा होतो की राजकारणात ह्यांना गुंड लागतात, हे यांचे सगळे ठेवलेले गुंड असतात. त्या गुंडांना मोठं करण्याचं काम सुद्धा हेच राजकारणी करतायत. आणि मला देखील सरळ सरळ वाटतंय की हे गृहराज्यमंत्री होण्याच्या पात्रतेचे नाहीत, यांचा तातडीने राजीनामा झाला पाहिजे. आणि आता सगळी माहिती काढून आपल्या सगळ्यांना याच्यावर लढायला लागणार आहे. खरंय खरंय. धन्यवाद, तुम्ही बोललात न्यूज 18 लोकमतशी त्याबद्दल. दरम्यान ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरेंनी योगेश कदमांवर टीका केलेली आहे. याच्या व्यतिरिक्त सुद्धा अनेक नेत्यांच्या काही प्रतिक्रिया आलेल्या आहेत, त्याही बघूयात. एकंदरीत दादागिरी कोणत्या दादाच्या भरोश्यावर चालू आहे हे मुख्यमंत्र्यांनी एकदा जाहीर करावं. पुण्यातली गुंडागर्दी, मग ती कोयता गँग असेल, ससूनमधून पळालेले आरोपी असतील, या सर्वांमध्ये पुण्याच्या सभ्य सुसंस्कृत गावाचं वाटोळं जे आहे हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कारकिर्दीत सुरू आहे. आणि त्याच्यातला कोणता नेमका दादा, तिथला आमदार दादा का तिथला पालकमंत्री दादा, ही कोणाची दादागिरी आहे हे एकदा महाराष्ट्राला सांगून देवेंद्र फडणवीसांनी मोकळं व्हावं. निलेश गायवळ जो आहे त्याच्या भावाला योगेश कदम यांच्याकडून काही शस्त्र परवान्यासाठी परवानगी देण्यात आलेली, कसं पाहता याकडे नेमकी काय? कसं पाहताय म्हणजे राज्याचे जे मुख्यमंत्री आहेत त्यांनी याच्याकडे कसं पाहिलेलं आहे हा एक विषय महत्त्वाचा आहे. कारण ज्यांच्याकडे डान्स बार होता त्यांच्याकडून अजून काय अपेक्षित आहे? हे बघा, कोणालाही शस्त्र परवाना देताना कोणत्याही मंत्र्याचा त्याच्यात हस्तक्षेप नसतो. मुळामध्ये शस्त्र परवाना देणे हे तिथलच्या आयुक्त असेल किंवा SP कलेक्टर कार्यालय असेल, हे लोक शस्त्र परवाना देत असतात. शिफारस आता आमच्याकडे येणाऱ्या प्रत्येकाच्या आम्ही अनेक लोकांची शिफारस करतो, परंतु त्याची सर्व बाजू तपासण्याचं काम तिथलच्या आयुक्तांचं असतं आणि आयुक्तांची त्या लायसनवर सही असते. सचिन घायवळ शस्त्र परवाना प्रकरणामध्ये आता एक एक गोष्टी समोर येत आहेत. गृहराज्यमंत्री योगेश कदमांनी एक्सवर त्याबाबत आपली भूमिका मांडली. सुनावणीपर्यंत सचिन घायवळवर गुन्हे प्रलंबित नव्हते, कागदपत्र आणि न्यायालयाच्या आदेशानुसारच शस्त्र परवाना दिलाय, अशा प्रकारची पोस्ट त्यांनी ट्विट केलेली आहे, एक्सवर पोस्ट केलेली आहे. सविस्तर आपण बघूया ते काय म्हणालेत. शिक्षक आणि व्यावसायिक सचिन घायवळ यांनी माझ्याकडे केलेल्या शस्त्र परवाना अपील प्रकरणात पोलीस विभागाकडून आलेल्या अहवालानुसार सुनावणीच्या दिवशीपर्यंत त्यांच्या विरोधात कोणतेही गुन्हे प्रलंबित नव्हते. उपलब्ध कागदपत्र आणि माननीय न्यायालयाच्या न्याय निर्णयाचे निर्देश मुक्त केल्याच्या आदेशाने अवलोकन करून नियमानुसारच या प्रकरणात आवश्यक ती कार्यवाही करण्यात आलेली आहे. म्हणूनच सध्या चर्चेत असलेल्या अन्य प्रकरणाशी अपिलासंदर्भात माझ्या नियमानुसार केलेल्या कारवाईला जोडणं हे पूर्णपणे चुकीचं आहे, दिशाभूल करणारं आहे, असं योगेश कदम यांनी म्हटलंय.
रवींद्र धंगेकरांनी गुंड निलेश घायवळ आणि समीर पाटील याचा फोटो ट्विट करत मंत्री चंद्रकांत पाटलांवर टीका केली आहे. धंगेकरांनी चंद्रकांत पाटलांचं निलेश घायवळला पाठबळ असल्याचा आरोप केलाय. निलेश घायवळ हा समीर पाटील यांच्या संपर्कात होता. समीर पाटील हा चंद्रकांत पाटलांच्या कार्यालयात काम करत असल्याचा आरोप धंगेकरांनी केलाय. तर समीर पाटलांनी आरोप फेटाळलेत. चंद्रकांत पाटलांचा समीर पाटलांसोबत आणि फोटो समोर आलेला आहे. त्यामुळे अनेक वाद रवींद्र धंगेकर यांच्या या फोटोमुळे निर्माण होऊ शकतात. चंद्रकांत पाटलांच्या ऑफिसमध्ये पाटील नावाचा व्यक्ती आहे. तो चंद्रकांत पाटलांचं काम बघतो. त्याचे सगळे मोबाईलमधले सगळे त्याचे मोबाईल आहेत, त्याचे नंबर आहेत, त्याची चेकिंग पोलिसांनी केली पाहिजे. घायवळ आणि तो किती वेळा बोलला आणि दादांना किती वेळा निरोप दिला याची सगळी माहिती पोलिसांना मिळेल. पण सत्ता आहे आणि सत्तेत पोलीस काही करत नाही, वस्तुस्थिती आहे. कारण घायवळ काय हा एकटा काय करू शकणार. पोलिसांनी आज ठरवलं तर घायवळ नसते नाबूद होईल. पण पोलिसांनी ठरवण्यासाठी त्याच्यावर ज्यांचा अंकुश आहे, ज्यांनी त्याच्यासाठी वाढवलेली ही पिलावळ आहे, त्यांचा तपास केला. आदरणीय दादांच्या ऑफिसला काम आलं, त्याचा त्यांनी पुरावा द्यावा. आणि मी मकोकामधला आत्ता आरोपी आहे, मी गुंड आहे, मी गुन्हेगार आहे, त्याचा त्यांनी पुरावा द्यावा. त्यांनी काय सांगितलं की समीर पाटीलचे मोबाईल तपासा. मी त्यांना काय म्हटले की हो मला फोन आला असेल ना तर तू CDR काढ, तूच मला दे. घायवळ सोबतच्या फोटोबाबत समीर पाटीलनं काय स्पष्टीकरण दिलं ते आता आपण ऐकत होतो. आता आपण पुढच्या बातमीकडे वळूया. बातमी पुण्यातली. कार्यक्रमामध्ये बघितलेला किंवा कार्यक्रमामध्ये बसलेला फोटो आहे. यामध्ये असं कुठलं हॉटेल बिटेल काहीच दिसत नाही. आणि आम्ही आहे, मान्य आहे मला. बिझनेस संस्कृती असं त्यांनी विचारलंय. पण बिझनेस म्हणजे याच्याबरोबर काय बिझनेस करतोय मी? तुम्ही जे बोलताय त्यावर ते म्हणताय कुठला? हे पवन चक्कीच्या घोटाळ्यातला फोटो नाही वाटत. हो मान्य आहे ना, मी एका उद्घाटन समारंभाला गेलेलो, मी माहिती घेतो.